पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर असलेलं पांडेश्वर हे असं ठिकाण आहे ज्यामुळे सासवड, जेजुरी आणि बारामती या शहरांना सधन करणाऱ्या कऱ्हा या नदीचा उगम झाला। शिवाय कराकाठी असलेल्या प्राचीन चांगवटेश्वर, संगमेश्वर आणि नागेश्वर या पुरातन मंदिरांच्या निर्मितीची कथाही याच मंदिराशी जोडलेली आहे। ते कसं हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आजचा आपला हा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे। तो वेगळा यासाठी की आपण आज ज्या मंदिराचं दर्शन घेणार आहोत तिथे आपल्याला फार काळ शूटिंगची परमिशन भेटली नाही आणि त्यामुळे या मंदिराची संपूर्ण माहिती आज आपण घरून पाहणार आहोत। तर हे मंदिर असं आहे, याबद्दल असं म्हणतात की पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधलं। त्याशिवाय या मंदिराच्या इथे घडलेल्या एका घटनेमुळे कऱ्हा या नदीचा उगम झाला आणि ते मंदिर म्हणजेच पांडेश्वर। तर असं म्हणतात की संपूर्ण भारतामध्ये पांडेश्वर या नावाची फक्त 2 मंदिरं आहेत। एक आहे आंध्र प्रदेशात आणि दुसरं आहे पुरंदर इथलं। तेव्हा चला तर मग क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। जेजुरी मोरगाव रस्त्यावरून जेव्हा आपण आत जातो तेव्हा आत गेल्यावर पांडेश्वर नावाचं गाव लागतं आणि या पांडेश्वर गावामध्ये नदी काठी पांडेश्वर हे पुरातन असे शिवमंदिर आहे। तर हे पांडेश्वर जे ठिकाण आहे ते जेजुरीपासून फक्त 15 किलोमीटरवर आणि मोरगावपासून 13 किलोमीटरवर आहे। तेव्हा पांडेश्वर, जेजुरी, मोरगाव तीनही ठिकाणांचं दर्शन आपण एकाच दिवशी करू शकतो। इतकी जवळ ही तीनही ठिकाणं आहेत। त्याचबरोबर पांडेश्वरला जाण्यासाठीचा जो रस्ता आहे ना तो शेतातनं जाणारा आणि निमुळता असा रस्ता आहे आणि अगदी गर्द झाडीमधून रानामधून हा रस्ता जातो। त्यामुळे इकडे जातानाचा रस्ताही आपण एन्जॉय करू शकाल। मंदिरामध्ये प्रवेश करताना जेव्हा मंदिराची पहिली भिंत आपण पाहतो तेव्हा पाहूयात की मंदिराची जी भिंत आहे ना तिला खूप सारे झरोके केले आहेत, ज्यामुळे सूर्याचे जे किरण आहेत ते डायरेक्ट मूर्तीवर किंवा मंदिरामध्ये जाऊ शकतील किंवा हवा जी आहे ती वातानुकूलित राहू शकेल यासाठी। तर मंदिराच्या द्वारशाखेवर किंवा मंदिराचा जो द्वार आहे तिथे आपल्याला जय आणि विजय हे द्वारपाल पाहायला मिळतात। त्यांच्या अंगावरचं नक्षीकाम इतकं उत्कृष्ट आहे की जर त्यांच्या आपण पायातले तोडे पाहिले किंवा कमरपट्टा, गळ्यातली साखळी, छातीवरची पदकं, बाजूबंद, कर्णफुलं किंवा त्यांच्या डोक्यावरचा दाक्षिणात्य पद्धतीचा निमुळता मुकुट किंवा डोक्यावरची दगडी छत्री हे सर्व त्यांनी इतकं उठावदार आणि सुबक असं बनवलं आहे ना की ते सर्व नक्षीकाम बघता बघता आपल्या नजरेत भरतं। पुरंदर परिसरातील इतर मंदिरांप्रमाणेच आपल्याला याही मंदिरात नंदीकेश्वर हे एका मंडपामध्ये बसलेले पाहायला मिळतात। तर ही नंदीकेश्वराची मूर्ती अतिशय सुबक, उठावदार आणि नक्षीकाम केलेली आहे आणि त्यानंतर नंदीकेश्वराचं दर्शन करून आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो। मंदिरामध्ये आपल्याला खूप सारी देवकोष्टके पाहायला मिळतात। त्यातली भरपूर सारी ही रिकामी आहेत। कदाचित जुन्या काळामध्ये इथे काही मूर्ती ठेवल्या असाव्यात। त्यानंतर मंदिराच्या छतावरचं जे नक्षीकाम आहे ते नक्षीकाम पाहत पाहत आपण अगदी बोगद्यासारख्या एका रस्त्यातून गर्भगृहापर्यंत पोहोचतो। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला हेमाडपंथी पद्धतीचे खांब असलेला सभामंडप पाहायला मिळतो। या खांबांच्या वरती फणा काढलेल्या नागांची नक्षी आणि वेलबुट्टीदार नक्षी केलेली पाहायला मिळते।
गर्भगृहामध्ये मोठी शिवपिंड आहे जिचं आपण दर्शन करतो. मात्र ही शिवपिंड पाहिल्या आपल्याला जी एक गोष्ट लगेच लक्षात येते ती म्हणजे ही शिवपिंड ही जमिनीवर किंवा जमिनीलगत नसून ती एका भल्या मोठ्या सिंहासनावर स्थित आहे. आणि आता या मंदिराबद्दलची आख्यायिका समजावून घेऊयात. या मंदिराची आख्यायिका अशी आहे की पांडव जेव्हा वनवासामध्ये होते तेव्हा ते पांडेश्वर इथे आले आणि त्यांना महाराज पंडू यांचं श्राद्ध करण्यासाठी पाण्याची गरज होती. तर भीमाने कृष्णाकडे याबाबत तोडगा विचारला. कृष्णाने सांगितल्यानुसार पश्चिमेकडील चतुर्मुख डोंगरावर ब्रह्मदेव तपश्चर्या करत होते. भीमाने जर तो कमंडलू लवंडून दिला तर त्यातून नदीचा उगम होईल आणि तसं भीमाने केलं सुद्धा. आणि त्यानंतर ब्रह्मदेव हे भीमाचा पाठलाग करू लागले. भीम पुढे आणि त्यांच्या मागे कमंडलूतलं जे पाणी होतं ते नदीच्या रूपाने वाहत येत होतं. कृष्णाने आधीच सांगितल्यानुसार भीमाने पांडेश्वरकडे परत येताना अनेक ठिकाणी बेल आणि तांदूळ ठेवले होते. ब्रह्मदेव बेल आणि तांदूळ असलेल्या जागेवर वाळूच्या शिवलिंगाची स्थापना करून पूजा करण्यासाठी थांबत, कारण की ब्रह्मदेव हे थोर शिवभक्त होते. अशी अनेक शिवलिंग स्थापन करून त्यांची पूजा केली गेली. तोपर्यंत भीम पांडेश्वरपर्यंत पोचले होते आणि त्यासोबत नदीही पांडेश्वरला आली. भीमाचा पाठलाग करता करता ब्रह्मदेवही पांडेश्वर इथे आले आणि त्यांनीही नंतर या धार्मिक कार्यामध्ये सहभाग घेतला. ब्रह्मदेवाच्या कमंडलूला कर असं म्हटलं जातं. यावरून या नदीला कऱ्हा हे नाव पडलं. ब्रह्मदेवाने जिथे जिथे शिवलिंगाची स्थापना केली तेच आजची मंदिरं म्हणजे चांगवटेश्वर, संगमेश्वर, नागेश्वर ही भव्य मंदिरं आजही आपण करेच्या काठावर उभी पाहतो. इथे येणाऱ्या भाविकांचं ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करण्यासाठी इथे ओसरीही आहे. त्याचबरोबर या ओसरीवर जाण्यासाठी काही पायऱ्याही आहेत जिथे चढून की जेव्हा आपण ओसरीवर जातो तेव्हा कऱ्हा मातेचं दर्शन होतं. त्याबरोबरच हा संपूर्ण परिसर आपल्याला न्याहाळताही येतो. मंदिरातून बाहेर दर्शन करून आल्यावर आपल्याला कुंती माता आणि 5 पांडवांची स्वतंत्र वेगळी मंदिरं पाहायला मिळतात. इथली विशेष बाब म्हणजे इथे अर्जुनाचं मंदिर नाही आहे. तर जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा प्रवेश करण्याच्या आधी एक मनोरा आहे ना, तर त्या मनोराची इथे एक दगड आहे आणि त्या दगडावर एक मूर्ती कोरलेली आहे जिथे एक मनुष्य आहे आणि त्या मनुष्याच्या हातामध्ये धनुष्य आणि बाण रोखलेलं दाखवण्यात आलं आहे. तर असं म्हणतात की ही जी मूर्ती आहे तीच अर्जुनाची मूर्ती आहे. जेव्हा आपण पांडेश्वर मंदिराच्या इथे पोहोचतो तेव्हा मंदिर पाहता क्षणी मंदिराच्या सभोवतालचा भला मोठा आवार पाहायला मिळतो. त्याचबरोबर मंदिराला तटबंदीही आहे. मंदिराच्या अलीकडेच आपल्याला भल्या मोठ्या झाडाला एक पार केलेला पाहायला मिळतो आणि त्या पाराच्या पुढेच एक मनोराही आहे. तर तो मनोरा अतिशय प्राचीन असा आहे, त्यावर काही नक्षीकामही पाहायला मिळतं. शिवाय त्या मनोऱ्यावर चढून टेहाळणी करण्यासाठीही आतमध्ये जायला पायऱ्या आहेत. मात्र तो मनोरा जुना असल्यामुळे तिथे चढणं सुरक्षित नाही आहे.
पांडेश्वरला येण्याच्या आधी आपण संगमेश्वर, चांगवटेश्वर, नागेश्वर जिथे सोपान काकांची समाधी आहे, त्याचबरोबर चतुर्मुख मंदिर इथेही भेट दिली होती। तेव्हा चतुर्मुख मंदिर आणि नागेश्वर मंदिर जिथे सोपान काकांची समाधी आहे त्याचाही व्हिडिओ आपण केला आहे। आणि इथे आता आपण पांडेश्वर इथे आलो। तर इथे येण्याच्या आधी या ठिकाणाबद्दल फार अशी माहिती नव्हती, मात्र पांडेश्वरला आल्यानंतर कऱ्हा नदीचा उगम आणि तिच्या काठावर असलेल्या प्राचीन अशा शिवमंदिरांचा तिथे उगम कसा झाला, त्यांची निर्मिती तिथे कशी झाली याबद्दल जेव्हा माहिती कळते ना, तेव्हा देवानेच आपल्याला जणू काही एखादा आराखडा दिलेला आहे की ती देवळं तिथे कशी आहेत आणि आपणच एखादं कोडं सोडवलं की काय असं वाटतं। तेव्हा इथे आल्यावरचा खरंच आमचा हा अनुभव अतिशय सुंदर होता। आपल्यालाही हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो। तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।